धनगरी ढोल ही आमच्या वाद्य नाही आहे, तर तो धनगरांच्या संस्कृतीचा आत्मा आहे। आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बिरोबाच्या देवासाठी असेल किंवा अन्य आमची कुलदैवत आहेत त्यांच्या आरतीसाठी असेल, हे ढोल वादनाचं काम गावागावामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आता समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, लोक शिकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे बाबा ढोल कसा वाजवायचा, आपण एकत्र कसं यायचं, त्याची काही लोकांना नको वाटतंय। तर मग आम्ही ठरवलं की अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शहर पुणे असल्या कारणानं तर एक झालेलं नाही। मी माहिती घेतली की पंजाबमध्ये एका वेळेस 10,000 ढोल वादक एकत्र येऊन त्यांनी एक रेकॉर्ड प्रस्थापित केलं होतं। कोल्हापूरमध्ये अभंगनाथ नावाचं गिनीज बुक मध्ये नोंद होणारं रेकॉर्ड केलं होतं, त्यामध्ये 1300च्या वर काहीतरी ढोल वाजवले होते। जपान असेल, नायजेरिया असेल, बाहेरचे काही देश आहेत तिथं असे वेगवेगळे वाद्य प्रकार 10,000च्या वरती कधी गेलेले नाहीत। आणि म्हणून विश्वविक्रम करणं हा नुसता आमचा भाग नाही आहे, तर सांस्कृतिक वारशाचं पुनर्जीवन करणं हा एक आमचा महत्त्वाचा या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा भाग आहे। हा ढोल वादन म्हणजे शक्तीचा साध, भक्तीचा नाद आणि जनतेचा आवाज आहे। तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आता वर्षभर कार्यक्रम होणार आहेत। तर आता आम्ही या विषयाला पुण्यश्लोक 300 या माध्यमातून राज्यभर हे सगळे कार्यक्रम होतील। आणि पुण्यामध्ये जो धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम होईल त्याला आम्ही धनगरी रुद्रनाद असं नावाखाली, अशा बॅनर खाली हा आम्ही कार्यक्रम करतोय। गजनृत्य मंडळ पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। किमान 500 गजनृत्य मंडळ, एका मंडळामध्ये 50 आमची गजनृत्य करणारी मंडळी असतात, असे 500 गजनृत्य मंडळ ही पण या कार्यक्रमाला येणार आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर असेल, मराठवाड्यातला काही भाग असेल, पुणे ग्रामीण असेल, खानदेशातल्या काही भागांमध्ये ही संस्कृती आहे। तर हे सगळी लोक या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी घेणार आहेत। ओवीकार मंडळी खूप आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ओवी गातात। त्यांचं शिक्षण फार कमी आहे, शाळेत ते गेलेले नाहीत, परंतु अख्खं रामायण असेल, महाभारत असेल किंवा वेगवेगळे जे जुने विषय आहेत ते विषय दुसऱ्याकडून ऐकून घेऊन ते ओवी सादरीकरण करतात। ही पण एक वेगळी परंपरा आहे। तर ओवीकार सुद्धा सगळे महाराष्ट्रातले येणार आहेत। असा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय। अमितभाई शहा यांना या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे। मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय। तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनांक आणि ठिकाण याबाबत सांगू। तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे, ज्या घरामध्ये ढोल आहे, ज्या मंदिरामध्ये ढोल आहे, तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे, ही माझी त्यांना विनंती आहे। ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही, त्यांना तुम्ही 100 पासून 1000 पर्यंत हजार ढोल देणारी पण लोक आहेत। त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी, धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी एक मोठं सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी तन मन धनाने या सगळ्या आकडा वाढव ते देतो, ते दुरुस्त करून देतो। जागा आम्ही रेसकोर्स वरती घेण्याचा विचार करतोय, तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे। रेसकोर्स शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही। आम्ही सगळ्या ग्राउंड वरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली,
परंतु एक ढोल वादकाला किमान 5 फूट समोर आणि माग असं 5 फुटाचं अंतर लागतंय, तर ते किलोमीटरमध्ये ती जागा लागतीये. तर रेस्कोर्सची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे. तर ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेस्कोर्सच्या जागेवरती होईल. कारण 25,000ची आम्ही आधी घोषणा केली होती, पण आता 10-15 दिवस आमचं काम चालू होतं. आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान 10,000 ढोल येणार आहेत. कोल्हापूरची सगळी मंडळी इथं आलेली आहेत. सांगली जिल्ह्यातून 10,000 ढोल येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे. आणि मग म्हटलं, आणि जे कर्नाटक आहे, आंध्र आहे, की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना हा विषय कळालाय, तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यामुळे आता तो आकडा 50,000 वरती गेलेला आहे. आता ते लोकांना पटलं हे कसं काय होणार आहे, पण ते शक्य आहे. आणि असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही. तो फक्त धनगरच करू शकतात. हे वर्ल्ड रेकॉर्ड धनगरच करतील. आणि पुन्हा कोण मोडायचं असेल तर ते धनगरच मोडू शकतोय. एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठल्या समाजाला नाही. आणि त्यामुळे त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण असतील? अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये, बावनकुळे साहेब. तर अमित भाईंनी ह्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे. आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू. आमची शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला ह्या कार्यक्रमाची वेळ मिळावी. हा कार्यक्रम 2 दिवस चालेल. आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत. आमची परवानगी आम्ही सीपी साहेबांना आम्हाला परवानगी द्या, कारण 500 ग्रुप गजनृत्याला त्यांची घाई म्हणतात त्याला. ती घाई खेळायला किमान 10 मिनिटं लागतात एका घाईला. आणि प्रत्येक ग्रुपला 2 वेळा संधी द्यावी लागते. तर असे 500 ग्रुप येणार आहेत. तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठले आधुनिक वाद्य वाजवत नाही. आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण संध्याकाळी 6-6:30 हा कार्यक्रम सुरू होईल. नाही, आता तर बाकीचे बरेच मान्यवरांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हेच सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत. माननीय देवाभाऊ आहेत. एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे. माननीय भाऊ चंद्रकांत दादा आपले इथले मंत्री महोदय, त्यांनाही आम्ही बोलवणार आहे. सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे. आणि बाकीचे काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या त्यावेळेस निमंत्रण देऊ. नाही बोलवणार. हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे. धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही. हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम. अरे तो बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय. हा फार किरकोळ आहे. तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका. हा काय राजकीय आपला विषय नाही. बाकीची प्रेस वेगळी. आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय. तर मला तुम्हाला विनंती करायची आहे, सगळ्यांनाच तुम्हाला पण, की आमचं जरा सुडीत जाऊ द्या. दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू. पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे. समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेन. सांगितलं ना ते काय, जे नाही ते नाही सांगितलं. पवार साहेबांना बोलवणार की नाही? एक तारीख छत्रपती संभाजीराजांकडून पण देण्यात आली आहे. रायगडाचा तो सगळा विषय आहे. तुम्ही अनेकदा मुद्दा मांडलात, पण तो विषय आता कुठेपर्यंत आलाय? जो रायगडावरचा विषय बऱ्यापैकी थांबलेला दिसतोय तो मुद्दा आता. नाही, त्यांनी अल्टिमेटम दिलाय. अहिल्या देवींच्या जयंती दिवशीचा जो अल्टिमेटम आहे, तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्याशी? नाही नाही, मी कशाला बोलणं करू त्यांच्याशी. हे बघा, तो जो विषय आहे बऱ्यापैकी आता शांत आहे. आणि सरकारच्या वतीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यावरती विचारपूर्वक आपण बसून सगळे निर्णय घेऊ. आक्रमक भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही असं सरकारच्या वतीनं क्लिअर केलेलं आहे त्या विषयामध्ये. अहिल्यादेवींचं जे कार्य आहे तर सगळ्या जाती धर्मांना पुढे घेऊन जाणारं कार्य आहे. मग आता हे 300वी जयंती आहे, तर अहिल्यादेवींचं कार्य सर्व जाती धर्मांपर्यंत सर्व पातळीवर पोहोचवण्यासाठी काय उपक्रम राबवले जातात? हे बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक विद्यापीठामध्ये चर्चासत्र सुरू केलेली आहेत. मी माननीय चंद्रकांत दादांना भेटून मागणी केली होती. माननीय देवाभाऊंना भेटून मागणी केली होती. आणि मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की आता बऱ्यापैकी सगळ्या मुंबई विद्यापीठापासून सगळ्या विद्यापीठामध्ये
चर्चासत्रांचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्रीय चर्चासत्रांचं सुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. अहिल्यादेवींच्या इतिहासावरती प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटना पुढे आलेल्या आहेत. पहिल्यांदा असं घडतंय की वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे. वेगवेगळे इतिहास तज्ज्ञ पण पुढे येऊन या विषयावरती पावलं उचलत आहेत. परवा पुण्यामध्ये एक चित्र प्रदर्शन झालं. अहिल्यादेवींचा हातामध्ये पिंड असणारा एकच फोटो आपल्याला परिचित आहे. आता घोड्यावरचा फोटो एक पब्लिश केलेला आहे, परंतु त्यांच्या राज्यकारभाराचा अभ्यास करून काही चित्र पुढे येण्याची आवश्यकता होती. तर पुण्यात 1 ते 6 तारीख एक चित्र प्रदर्शन पण झालं. त्यात वेगवेगळे त्यांचे फोटोग्राफ्स न्यायदान करण्याचे असतील, राज्यकारभार चालवण्याचे असतील किंवा लढाईतले असतील, अशी वेगवेगळी चित्र पण समोर येत आहेत. असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. सर्व समाजाला बरोबर घेऊनच हे कार्यक्रम आहेत. सर्व समाजाचे लोककला पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदर्शित करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक सरकारी कार्यक्रम वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गोपीचंदजी, अनेक विषय तुमच्या जिव्हाळ्याचे आहेत, अनेक विषय तुम्ही पुण्यातून हाताळले आहेत. त्यापैकी एक विषय म्हणजे एमपीएससीचा विषय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी ज्यावेळेस यश मिळालं ना, अल्टोटॉकीज चौकातून विद्यार्थ्यांनी तुम्हाला खांद्यावर उचलून अहिल्यादेवींच्या क्लासमध्ये आणलं होतं. आज पुन्हा ते पोर रस्त्यावर पोलिसांनी अडवणूक केली आहे. तुम्ही तो मुद्दा सोडून दिलाय का एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना? नाही, असं काय नाही. एमपीएससीचा मुद्दा मी सोडून दिला नाही, पण एमपीएससी मध्ये आता अनेक पुढारी तयार झालेले आहेत. माझा स्वभाव असा आहे की नवीन कोण झालं तर त्यांना संधी द्यायची. पण जी लोक माझ्याकडे येतात, जे विद्यार्थी माझ्याकडे प्रश्न पाठवतात, त्याचा मी पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करतो. आज काय निमित्तानं ते विद्यार्थी बसलेले आहेत, तो विषय त्यांनी माझ्याकडे दिला तर मी सरकारशी बोलून घेईन. मुद्दा सोडायचा काय माझा विषय नाही. तुमचं लक्ष कमी झालं? असं काय नाही. प्रत्येक जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रश्न पाठवला की अशी अशी आमची अडचण आहे. आता मध्ये डिपार्टमेंटल PSIचा विषय होता, तर मी स्वतः फॉलोअप घेऊन त्याची एक्झाम पर्यंत आला. आता रिझल्टच फक्त बाकी आहे. जवळपास 70,000 मुलांचा तो विषय होता. नवीन जो विषय माझ्याकडे येतो त्या विषयामध्ये मी पाठपुरावा करत राहतो, पण मी विषय शोधत फिरत बसत नाही. चलो. येळकोट येळकोट एका छंद गोपीचंद एका छंद. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही लढा उभा केला होता काही दिवसांपूर्वी. आता पुणे पोलिसांनी एक नवीन आदेश दिलाय की पुण्यातले असे अनेक क्लासेस आहेत की जे खंडणीखोर आहेत आणि अशा क्लासेसवर सुद्धा कारवाई व्हावी. तुमच्या निदर्शनास असे काही क्लासेस तुमच्या जेव्हा लढा झाला होता तेव्हा काही निदर्शनास आलो? नाही, क्लासेसच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही हा विषय कळवलेला आहे. काही विद्यार्थी प्रतिनिधी सुद्धा आहेत, ते क्लासेसवाल्यांचे जवळचे खास मित्र आहेत आणि ते काही आंदोलन सुद्धा क्लासेसवाल्यांच्या सांगण्यावरून पण ते आमच्याकडे पाठपुरावा करत असतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर त्या बाबतीमध्ये सरकारकडे आमची मागणी अशी राहील, बार्टी, सारथी, TRTI आणि महाज्योती या माध्यमातून जे क्लासेस निवडलेले आहेत त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती त्यांना क्लास लावण्याची कुठेही मुभा देऊन त्यांच्या खात्यावरती जर त्यांना मदत दिली तर ते अति उत्तम होईल, अशी मागणी आम्ही सरकारकडे करतो. 700 कोटीचं टेंडर आहे जवळपास ते वर्षभराचं. मला वाटतं विधानसभेत प्रश्नही मांडला होता, त्याचं पुढे काहीच झालं नाही. चौकशी खूप मोठा घोटाळा आहे. नाही, काय विषय असेल, कागदपत्रे पुरावे तुम्ही जर दिले तर नक्की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घालू. पुरावा जर असेल तर तुम्ही माझ्याकडे द्या किंवा आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी पुरावा तो माझ्याकडे द्यावा. साहेब, राज्यात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः 3-13 झाले. काल बीडमध्ये परत एक मर्डर पडलाय, कोकणामध्ये झालाय. गृहमंत्र्यांचं अपयश असल्याची टीका होते. तुम्ही सत्ताधारी बघा, विरोधक हे टीका करत राहतात, टीकेच्या पलीकडचा विषय, परंतु माननीय गृहमंत्री देवाभाऊ झाल्याच्या नंतर व्यवस्थितपणे कायद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे ते नेहमी हाताळत आहेत आणि जिथं कुठं काय अशा घटना घडतायत तिथं तात्काळ पोलीस कारवाई करतायत. अशी एखादी घटना असेल की जिथं अन्याय झालाय तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा. भाजपचाच कार्यकर्ता होता नाही, बरोबर, ज्यांनी कुणी केलं असेल तर त्याच्यावरती नक्की कारवाई होईल. त्यामध्ये काय दुजाभाव व्हायची काहीच आवश्यकता नाही. महात्मा फुलेंच्या चित्रपटाला विरोध होत आहे, आपली काय भूमिका? कोणाचा विरोध होत आहे?
महात्मा फुले चित्रपट जो रिलीज होणार होता ना, ब्राह्मण संघटनेने आक्षेप असा घेतला होता की त्यात जे दृश्य दाखवले ते ब्राह्मणांच्या विरोधी आहे. पण महात्मा फुलेच्या जयंती दिवशी तो रिलीज होणार होता, 15 दिवस पुढे ढकललाय. छावाच्या वेळेस पण असंच झालंय. काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांवर असं वाटतंय. कशावर? महापुरुषांचे जे चित्रपट येतात ना, त्याला काही संघटनांचा विरोध होतो, मग तो खरा इतिहास समोर यायचा राहून जातो. नाही, महाराष्ट्रामध्ये ही पद्धतच सुरू आहे की जात बघून इतिहास काढायचा. एखादा नेता अडचणीत आला तर नवीन काहीतरी खुसपाट काढायचं. जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा इतिहासकार खूप जागे होतात महाराष्ट्रामध्ये. नवीन इतिहासकार काही गेल्या 10-15 वर्षात लॉन्च झालेले आहेत. 250 रुपयाचं जॅकेट घालून ते महाराष्ट्रावर फिरत राहतात आणि त्यांना पाहिजे तसा ते इतिहास लिहितात. मग एखादी जात बदनाम करायची, एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करायची, असा प्रकार गेले 10-15 वर्ष झालं सुरू आहे. त्या 1-2 संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारनं यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे, त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत. सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 10-20 पोलिस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे. ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही. म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता, ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला, वध केला, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, उगाच वादाचा विषय काढू नका. आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेता. हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 2012ला पण हा प्रकार घडला होता. ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय. त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही. तुकोजी होळकर राजेंनी जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि त्यामुळं वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी. पण तुमच्या पक्षातले खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा तो पुतळा उचकटून टाका, फेकून टाका असं म्हटलेलं आहे. तुम्ही मग त्यांच्यावर काय बोलणार? हे बघा, उदयन महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. परंतु हे पुसपाट काढलंय कुणी? ब्रिगेडीने. ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो, सत्ता जाते, तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात. म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात. ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. तो 2014लाही लोकांनी ओळखला, 2019लाही ओळखला होता आणि 24ला पण त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन लिहित आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत, तर माझी विनंती अशी आहे शरद पवारांना, त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे. त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे. तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः 2 वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा, नवीन इतिहासकारांच्याकडे न देता. आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं, कुठली जात मातीत घालायची, कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं, कुठल्या महापुरुषाला वर काढायचं, कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल, कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मतं जास्त आपल्या बाजून येतील, पुढच्या 2-4 पिढ्या मातीत कशा जातील, अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा. म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काय आवश्यकता आहे
असं मला अजिबात वाटत नाही. पण उदयनराजे यांची भूमिका मग शरद पवारांना फॉर आहे का? हे बघा, त्यांची भूमिका कुणाला फॉर आहे असं मी म्हणत नाही, परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये जी काही घटना सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती जी महाराष्ट्रभर सगळ्या राजांना भेटत होती, सगळ्या त्या काळच्या घराण्यांना भेटत होती, तेव्हा कोणी मदत केली नाही. आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या गादीवरती तुकोजी राजे होळकर होते आणि तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वारला होता. आपण बघा, मी आहे किंवा इथं सगळी बसलेली लोक कुत्रा घरात प्रत्येकाच्या तरी आपण तुकोजी राजे भेटल्यानंतर कुत्रा त्यांना आणि त्यांनी आणि त्याच्यासोबत तिथं लिहिलं आणि ते आणि जगभरात पाठवायचं होतं त्यांना. तेव्हाही त्यांनी इथल्या त्यांच्यावरती कर्ज झालं होतं, दागिने त्यांनी मोडले होते. त्या सर्व प्रतीचा खर्च पाठवून शिवाजी महाराजांच्या इतिहास आणि अजिबात आणि हीच बाबत वाघ्याच्या पुतळ्याला आपण त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही, तर संजय सोनी त्यांनी आहेत ते छत्रपती घराणे पुरुष आहेत राजे ठरवून टार्गेट केलं जाते. बघा, हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही, परंतु या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय संघटनाचं. आता तुम्ही सांगा, बहिर्जी नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे, हे संभाजी ब्रिगेड कधी बोललं? इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून. त्यांनी बहिर्जी नायकांच्या वरती एक पान लिहिलं, शिवा काशीदारांच्या वरती एक पान लिहिलं, जीवा महालेंच्या वरती एक पान लिहिलं. अरे बाजी प्रभू देशपांडेचा इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाहीत. अरे जो बाजी प्रभू देशपांडे स्वतः त्या पावनखिंडीत लढतोय, माझा राजा गडावरती पोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही, माझा राजा गडावरती पोचला, तोफेचा आवाज जोपर्यंत कानावरती येत नाही तोपर्यंत माझा प्राण सोडणार नाही. तुम्ही मतासाठी त्या ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? हे महाराष्ट्रातला बहुजन समाज खपून घेणार नाही. बहुजन समाजाच्या पूर्ण हे सगळं लक्षात आलेलं आहे. अरे मग आता तुम्ही ह्या ब्रिगेडांना माझा सवाल आहे, तुमच्या आई वडिलाचं लग्न ब्राह्मणाने लावलं, मग त्यांनी काय बायको सोडायची? तुमचं लग्न ब्राह्मणाने लावलं, तू काय बायको सोडणार? तुमच्या घराची वास्तुशांतीचा पायाभरणी ब्राह्मणाने केला, घर पाडणार का? काय काय करणार तुम्ही? एखादा प्रवृत्ती सगळ्या समाजात असते. मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात किती लोक होती? ती काही प्रवृत्ती होती ना. दुसरा मराठा समाज सुद्धा ताकदीनं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढत होता ना. म्हणून काय एखादी अख्खी जात बदनाम असते काय? एखादा ब्राह्मण चुकीचा असेल ना, तुम्ही सगळ्या ब्राह्मणांना शिव्या देता कशासाठी? कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि हे आता नुसतं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर करून राजकारणाची पोळी भाजण्याचा जो धंदा आहे, तो धंदा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी ओळखलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा पोरांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. या मराठा ओबीसी वादामुळेच विधानसभेला निकाल वेगळा लागला, तो सगळ्यांनी पाहिला. पण या निकालानंतर फडणवीस सरकार आल्यानंतर ओबीसी नेतेच टार्गेट होताना दिसतात, त्याचं काय? बघा, ओबीसी नेत्यांना किती जरी टार्गेट केलं तरी आता ओबीसी नेतृत्व आणि त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात जनता ताकदीने उभा राहते.
आता टार्गेट करणारे त्यांच्याकडे काही आपण थांबू शकत नाही, पण कुणी किती जरी टार्गेट केलं तरी जो संघर्षाचा विषय आहे त्या विषयामध्ये कुणी मागं पडणार नाही. ओबीसी समाज कोणावरती अन्याय करणारा समाज नाही, परंतु जर कुणी नेतृत्वाला टार्गेट करत असेल तर आम्ही सगळे संघटितपणे त्या गोष्टीला उत्तर देऊ. जानकर, शेट्टी आणि बच्चू कडू एकत्र येत आहेत, तिसरी आघाडी महाराष्ट्रात. चांगली गोष्ट आहे. तिघांना पण माझ्या मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. कुणाल टिळक यांनी काल एक वक्तव्य केले. काय? छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती लोकमान्य टिळक आणि डगलस नावाचा इंग्रज अधिकारी होता, त्यांनी तो शोधली ती समाधी. फक्त त्यांच्यासोबत गेले होते. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधून त्याचा जीर्णोद्धार केला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. लोकमान्य टिळकांनी रायगडावरती त्यांचंही जाणं झालं होतं, त्यांनी याबाबत प्रयत्न केले हेही माहीत आहे. शिवजयंतीची सुरुवात करणं, गणेशोत्सव सुरुवात करणं हे लोकमान्य टिळकांचं मोठं काम हे सगळ्या लोकांना माहीत आहे. नव्यानं कुणाला सांगण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही. काय ह्याच्यावर ऑफिशियल 50,000 धनगरी ढोल आपण वाजवतोय. या हिंदुस्थानामध्ये म्हणून त्या सरस होत्याच. जगभरामध्ये त्यांच्या तोडीची महिला राज्यकर्ती म्हणून आजही कुणाचं नाव नाही. अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम देशभर करतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किमान 1200 कार्यक्रम देशभर केलेले आहेत. अहिल्या भक्त म्हणून आमची काही जबाबदारी आहे, आमचं काही कर्तव्य आहे आणि म्हणून जागतिक दर्जाच्या व्यक्तिमत्वाला त्याच तोडीचं अभिवादन केलं पाहिजे असं महाराष्ट्रातल्या सर्व अहिल्या भक्तांनी ठरवलंय. धनगर समाजाला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्या वारशाचं संवर्धन व्हावं, सांस्कृतिक वारसा जगाला कळावा या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या राष्ट्र वाढीच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी पुण्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 50,000 धनगरी ढोल एकत्रित करून धनगरी रुद्रनाद आम्ही करणार आहोत. याचं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, गिनीज बुक मध्ये याची नोंद होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम अहिल्या भक्तांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की पुण्यश्लोक 300 हा वर्षभर जयंतीचा कार्यक्रम चालणार आहे. पुण्यश्लोक 300 अंतर्गत हा धनगरी रुद्रनाद हा कार्यक्रम पुण्यात होतोय. पुणे ही सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहराला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक दर्जा द्यायचं काम हे धनगरी ढोल वादनातून होणार आहे. धनगरी ढोल वादनाच्या सोबत गजनृत्य ही धनगरांची जी परंपरा आहे या परंपरेचं सुद्धा प्रदर्शन पुण्यामध्ये होणार आहे. किमान 500 धनगरी गजनृत्याचे ग्रुप हे या कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. एका ग्रुपमध्ये किमान 50 लोक असणार आहेत आणि ओव्याचे जे कार्यक्रम करतात ओवी मंडळ त्या सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रित करतोय. हा कार्यक्रम रेस्कोरच्या ग्राउंडवरती व्हावा असा एक आमचा प्रयत्न आहे आणि या कार्यक्रमासाठी देशाचे नेते माननीय गृहमंत्री अमितभाई शहा यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एकच मिनिट